तर सर नमस्कार. नमस्कार. आपला परिचय द्या करून आपल्या शेतकऱ्यांना. मी सुभाष मधुकर निर्डे, हा. राहणार वानटाकळी, तालुका पळी, जिल्हा बीड. बरं सर, आपला परिचय. माझं सुदत्त अण्णासाहेब जाधव, हां राहणार वानटाकळी, तालुका परळी, हां जिल्हा बीड. बरं, जिल्हा बीड. तर आता हे आपण आता सोयाबीनमध्ये बसलेलो आहे सर. हो. तर हा आपला सोयाबीनचा प्लॉट आहे. तर याला तुम्ही आपलं तंत्रज्ञानाचा समजा वापर सुरू केलेला आहे, बरोबर आहे. हो. तर याला कसं कसं नियोजन केलं तुम्ही? याला 2 पोते करचे अमृत टाकले. फक्त त्याच्यानंतर तुम्हाला काय म्हणजे फरक रिझल्ट काय वाटतो ह्या जमिनीच्या? आणि पाहायला गेलं तर जमीन ही तुमचं पूर्ण मारा. हे माळ रान आहे एकदम खडका. हे पाहू शकता इकडे बाजूला. एवढा माल लागतच नाही ना इकडे. हा हा गेल्या वर्षी लावली होती 10-20 शेंगा असत्या फक्त लावलेल्या सोयाबीनला. गेल्या वर्षी. बरं, आता या वर्षी त्याची वर्षी वापरल्यापासून ते असा माल आहे. आता हे पाहायला जर गेलं ते सरासरी एका झाडाला सर काय असतं तुम्हाला काय वाटतं किती असेल माल? हे 200 शेंग तरी असं 200 प्लस शेंग हे 100% निघणार. बरं, आता कसं आहे बाकी तुम्हाला आता बाकीचे सोयाबीन आहेतच तुमच्या गावामध्ये, बाकीचे आहे का त्यांच्या बाबतीत आपल्या नाश्ता नाही बाबतीत येत. हा जरा त्याच्यात कमी प्रमाणात शेंगा त्याला. बरं. आणि बाकी काय वाटतं तुम्हाला अंतर आता कधीपासून किती दिवस झाला आपल्याला तंत्रज्ञान वापरून? आपल्याला हे पहिल्याच प्लॉटला वापरले. पहिल्या प्लॉटला वापरलंय. तर त्याच्यामध्ये तूर पण आलेली आहे तुमची. सगळं तुम्ही तुरीला पण काय असं वेगळं केलं नाही? नाही. जे तुमचं समजा सुरुवातीला एक भेसळ डोस गेला कृषी अमृतचाच, तेवढा तोच तुमचा डोस समजा सगळ्या पिकाला गेलेला आहे. ते पाहू शकता आपण, एकच झाड नाही तर सगळीकडं झाडाला. तसाच माल आहे. काय सांगताल तुमचा एक अनुभव? आमचा अनुभव म्हणजे शेतकऱ्यांना तर वापरायला पाहिजे. हा, आणि जमीन पुन्हा भुसभुशीत होती. जमीन चांगली होती, बरोबर आहे. होती आणि गच्च नाही. इथं जे गच्च जमीन होती ती भुसभुशीत होती. हा 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 गच्च राहत नाही. आता जमिनीचा विचार जर केला, तुम्ही शेतकरी आहेत, बरोबर आहे, तुमची इथलं माहिती आहे तुम्हाला या जमिनी बाबतीत दरवर्षीचा अनुभव आणि या वर्षीच्या अनुभवा बाबतीत तुम्हाला काय वेगळं पण दिसतंय का? गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी माल धारणा बी जास्त झाली हा, आणि गेल्या वर्षीपेक्षा उत्पन्नामध्ये बी वाढ होईल वाटतंय. आता दिसतंय. आता का आता प्रत्येक झाडाचं 100, 150, 200 शेंग आहे प्रति झाडाला, हो, तर 100% उत्पन्नात वाढ होणारच आहे. होणार. आता तुमच्या गावामध्ये सोयाबीन असतात ना? आमच्या गावामध्ये सोयाबीन आहे, ऊस आहे. बरोबर आहे. हो. तर एक मला वाटतं नंबर 1 जमिनीला जी सोयाबीन येत नाही तिच्यापेक्षाही चांगली सोयाबीन नाही, नंबर 1 जमीनपेक्षा नंबर 1 सोयाबीन आहे म्हणा. इथे या ठिकाणी आली, बरोबर आहे. तसंच तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय सांगताल सर तुमच्या परिसरातल्या? शेतकऱ्यांना तर अवश्य वापरावे. वापरावं. खात्री आहे तुम्हाला रिझल्ट येईल? खात्री. बर सर, तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना? आता ह्याने अनुभव घेतला, ह्यांचं पीक बघून हा, तर ह्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन गेल्या वर्षी जे आपलं रासायनिक जे वापरत होते औषधं हा हा ते न वापरता ह्याने SCT वैद्यक वापरलं. बरोबर, आणि बरोबर. त्याच्यातून ह्यांना अनुभव पण आला. तुम्ही आपल्या माहिती केंद्रावरती पण आला होता, बरोबर आहे, ह्यांच्यासोबत तुम्ही सुरुवातीला आला होता. हो. पण कसं आहे तुमची आणखी समजा एक काय ते तुमची मनाचा विचार असेल की आणखी तेवढी हिंमत झाली नाही, बरोबर आहे. हिंमत. आता आज आपण वांग पाहायला गेलो तर सरासरी सर तुमच्या उंचीला कितीपर्यंत गेलंय? तरी माझी उंची 5.5 फूट आहे. 5.5 फूट उंची. माझ्यापेक्षा हे बघा अजून हे काय दाखवा नाही किंवा काही नाही. ते उंचीला बघा. हा, तर म्हणजे वांग ह्यांचं आहे पण सांगते शेजारी, हो. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये काय असं आपण दुसरं सांगता याच्यामध्ये काही वाद समजा नाही. तर हा सर आपल्या आज वांग्याच्या फळाचा किती दिवस झाला वांग्याला? 12 महिने झाले वांगे. 12 महिने झाले या खडकावरती. खडक हे पाहू शकता आपण सगळा. हे जर जमीन झाली पाहिलं ते खडकापेक्षा गच्च जमीन म्हणजे झालेली आहे, बरोबर आहे. तर आज ते या ठिकाणी तुमचा 12 महिन्याचा प्लॉट आहे. 12 महिने असून ही वांग बघायला. हे वांग पाहू शकता आपण, बरोबर आहे. 4था दिवस तोडा करून 4थ्या दिवसाला एवढं वांग आहे. कंटिन्यू तुमचे तोडे चालूच आहेत, कंटिन्यू माल झाडाला आहेच. की आज या प्लॉटला किती दिवस झाला आपल्याला चालू करून वैदिक तंत्रज्ञान? वैदिक तंत्रज्ञान चालू करून आपल्याला एक 6 महिने झाले. 6 महिने तुमच्या प्लॉटला सुरू झालंय. बरं, त्याला कसं कसं सुरुवातीला नियोजन केलं तुम्ही? काय नाही, पहिल्या सुरू बेसल डोस हा भरलेला आहे आपण. हा एक 3 पोते आणले होते आपण हा कृषी अमृत. कृषी अमृतचे. हा, आणि ते न्यूट्री चार्जर बारक्या RNPH, 700 बरोबर, ग्रॅमच्या पुड्या. ते 4 प्रकारचे. आपण टाकलेले आहे त्याला. बरं, आता हे तुमचं किती गुंठे क्षेत्र आहे पूर्ण हे जुनं आणि नवं वांग?
नवा आणि जुना धरला तर एक समजा 10 गुंठे असतात. 10 गुंठे क्षेत्र आहे, त्याला तुम्ही 3 बॅग RNPH एक पॉकेट, बरोबर आहे. त्याच्यामध्ये तुमचा शेवगा पण आहे. हा शेवगा पण ते. बरं, आता त्याच्यानंतर मग काय बदल तुम्हाला कसा दिला, काय वाटलं बदल? म्हणजे पहिले असे वांगे लागत नव्हते एवढे, हा, ते वापरल्यापासून 4 दिवसाला 2 दिवसाला तोडा चालू झाला. तोडा चालूच आहे. बरं, म्हणजे आता झाडाचं एवढं वय झालंय, हे पाहू शकता तुम्ही. आज झाडाला खोडापासून माल आहे, बरोबर आहे. आज इथं हे माल तोडा आलेला आहे. हे नवीन तुमचं साईज चालू आहे. हे नवीन सेटिंग झालंय. शेंडा पण चालू हे फुल बी चालू आहे. तर हे बंच आणि फुलं सुद्धा पाहू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर वरी शेंडा पण चालू आहे. म्हणजे सगळं होऊन झाडाचं एवढं होऊन सुद्धा झाड थकन आहे, बरोबर आहे. चालूच आहे शेंडा. आणि क्वालिटीच्या बाबतीत कसा अनुभव तुमचा मार्केटचा? खायला नंबर 1. चवच्या बाबतीत बाजाराचं नेलं तर अगोदर गिरायक उचलून घेऊन जाते, गिरायक घेऊन जाते. बरं, कॅरेट असे हातात घेऊन बसते. म्हणजे आज तुमची मार्केटमध्ये ओळख तयार झालेली आहे, बरोबर आहे. तर दराबाबतीत असेल, क्वालिटी बाबतीत असेल, शेतकऱ्यांचा व्यापाऱ्यांचा आम्ही प्रतिसाद. दोघंच वांगे घेऊन जात होतो. ह्यांचे वांगे आणि आमचे सोबतच जात होते. हा, आमची इकल्याशी ह्यांची इकत नव्हती. काय एक म्हणजे त्यांच्यापेक्षा 5 रुपये शिल्लक. 5 रुपये दर सुद्धा तुम्हाला आगाव भेटायचा. कारण क्वालिटी असल्यामुळे चमक मारत होते ना. तर हा आपला नवीन प्लॉट आहे. हा नवीन प्लॉट. हा किती दिवसाचा आहे सर प्लॉट? त्याला 3 महिने झाले. 3 महिन्याचा प्लॉट आहे. बरं, ह्याच्या बाबतीत काय अनुभव आहे तुमचा? म्हणजे हे पण चांगलाच आहे. हा, मार्केटमध्ये आता ह्याचा माल जातोय, काय शेतकऱ्यांचा अनुभव, व्यापाऱ्यांचा अनुभव कसा आहे? त्याचा माल म्हणजे जातोय, पण जरा आपल्या हायगायमुळे तोडण्यात आलेला नाही. आता तुमचे हाय काय तुमचं बांधकाम चालू आहे म्हणलं तुम्ही, बरोबर आहे. तोडण्यात आलं नाही. त्याच्यामुळे थोडं हाय काय झाली शेतात म्हणजे प्लॉट कडं. तरी आता आपण तरी गेला तरी लवकरच उचलते त्याला. हा 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 उचलित नाही. इथून पुढे आता आपल्याला माहिती आहे, आपल्या हातात आहे तंत्रज्ञानाचा वापर. एक बेसोडच भरल्या प्लॉट पाहिजे तसा नवीन तयार होतो, बरोबर आहे आपला. तरी पण काय चांगलंच आहे. हा, आता तुम्ही त्या जुन्या प्लॉटचा अनुभव घेतलेलाच आहे. म्हणजे डॅमेज झालेला प्लॉटला आपण वापर चालू केल्याच्या नंतर आज त्या प्लॉटला पूर्ण नवं पण आलेलं आहे. हे तर आपला नवा प्लॉट आहे, 3 महिन्याचा आहे. एक बेसोडस मध्ये आपण याला पाहिजे तसं समजा हे करू शकतो. याला बेसल डोस भरून 3 महिने झाले. 3 महिने त्याच्यानंतर तुम्ही दुसरा डोस भरला नाही. पण थोडी हाय काय झाली समजा, तरी काय वाटतं आता काकडीचा वेळ आला होता त्याच्या बुडाला. चांगला एकाकडे अशा लागतं. 1 नंबर काकडीचं पाहिलं, याच्यावरती लष्टरचं पाहिलं, एकदम लष्टर कवळी तेल काकडी. एवढी वाढ झालेली आहे, पण कवळेपणा किती याला, कवळे पण बरोबर. तरी काय वाटतंय तुम्हाला एकंदरीत जर पाहिलं तर काय सांगाल शेतकऱ्याला कोणत्याही पिकाबाबतीत किंवा कशाही बाबतीत? कुठल्याही पिकाला वापर हा तंत्रज्ञान चांगलं वापरण्यासारखं आहे. हा, त्याच्यापेक्षा विषमुक्त अन्न पुन्हा खाण्याची ना विषमुक्त एवढं करून सुद्धा म्हणजे आज जर मार्केटला जर पाहिलं तर तुम्ही काही वापरा, कितीही खर्च करा, पण ते विषमुक्त भेटत नाही, भेटत नाही. बरोबर आहे. विषमुक्त खायला नको. आपल्यामध्ये उत्पन्न तर आहेच, सोबत खर्च कमी आहे, त्याच्यानंतर जे भेटल ते विषमुक्त आहे. म्हणजे आज आपला माल कोणतरी कोणाच्या तरी लेकरा खाणार आहेत, कोणाच्या घरी म्हातारी माणसं खाणार आहेत. आपल्या हातातून जे आपण देतोय आज शेतकरी या नात्यानं, ते पूर्ण आपण निरोगी पौष्टिक अन्न आज आपण देण्याचा प्रयत्न करतोय, बरोबर आहे. चालेल सर, एकंदरीत तुमचा अनुभव चांगलाच आहे. तरी